तूळ राशी 20 जून नंतर नशिबात बदल, दैवी संकेत आणि सकारात्मक जीवन प्रवाह. तूळ राशी ही राशी चक्रातील 7वी राशी मानली जाते. या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य, आकर्षण, समतोल, कला, आनंद आणि भौतिक सुख यांचा कारक मानला जातो. म्हणूनच तूळ राशीचे व्यक्तिमत्व नेहमीच आकर्षक, समंजस्य आणि समतोल राखण्याकडे झुकलेले असते. पण जेव्हा ग्रहस्थिती बदलते, विशेषतः गुरु, शुक्र किंवा शनीच्या हालचालीत फरक येतो, तेव्हा या राशीच्या जीवनात मोठे परिवर्तन दिसून येते. 20 जून नंतरचा काळ हा तूळ राशीसाठी एका वेगळ्या ऊर्जेचा, नव्या संधींचा आणि मानसिक स्थैर्याचा टप्पा ठरू शकतो, असा संकेत ज्योतिष दृष्टिकोनातून दिसतो. हा काळ अचानक बदलांचा नसून हळूहळू घडणाऱ्या पण दीर्घकाळात टिकणाऱ्या सकारात्मक बदलांचा असतो. अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात प्रयत्न करत राहतो, पण योग्य वेळ येत नाही. मात्र ग्रहांची चाल जेव्हा अनुकूल होते, तेव्हा अडकलेली कामेही मार्गी लागतात आणि नशीब आपल्याला साथ देऊ लागते असे मानले जाते. तूळ राशीसाठी हा कालावधी संतुलन, पुनर्स्थापना करणारा मानला जातो. म्हणजेच जेव्हा काही जीवनात विस्कळीत झाले असेल, मग ते नातेसंबंध असो, आर्थिक स्थिती असो किंवा मानसिक तणाव, त्या सर्व गोष्टी हळूहळू सुधारण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः मानसिक शांतता आणि आत्मविश्वास यामध्ये मोठी वाढ होऊ शकते. जे लोक बराच काळ गोंधळात होते, त्यांना आता स्पष्ट दिशा मिळू शकते. या काळात दैवी संकेत असा उल्लेख आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा नाही की काही चमत्कार अचानक घडणार आहेत, तर जीवनात येणाऱ्या लहान लहान सकारात्मक घटना ज्या आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्यांना आपण दैवी संकेत असे समजू शकतो. उदाहरणार्थ, एखादी जुनी अडकलेली संधी मिळणे, एखादी व्यक्ती मदतीला पुढे येणे किंवा अचानक योग्य निर्णय घेण्याची मानसिक स्पष्टता मिळणे, हे सर्व संकेत मानले जातात. तूळ राशीसाठी 20 जून नंतरचा काळ विशेषतः निर्णय क्षमता मजबूत होण्याचा काळ असू शकतो. पूर्वी ज्या गोष्टींबाबत संभ्रम होता, त्या आता अधिक स्पष्ट दिसू लागतील. नातेसंबंधांमध्येही पारदर्शकता वाढू शकते. जे लोक तुमच्या जीवनात खरे आहेत ते अधिक जवळ येतील आणि जे फक्त गोंधळ निर्माण करत होते, ते हळूहळू दूर होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ स्थिरतेकडे नेणारा मानला जातो. अचानक मोठा धनलाभ होईलच असे नाही, पण थांबलेली रक्कम मिळणे, नवीन संधी निर्माण होणे किंवा कामात वाढ होणे अशा स्वरूपात प्रगती दिसू शकते. विशेषतः ज्या लोकांचे काम व्यवसाय, कला, डिझाईन, कम्युनिकेशन किंवा लोकांशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ अधिक लाभदायक ठरू शकतो. तूळ राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील असतात, त्यामुळे मानसिक ताण त्यांच्यावर लवकर परिणाम करतो. पण या काळात ग्रहस्थिती मानसिक स्थैर्य वाढवणारी असू शकते. ध्यान, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांचा प्रभाव वाढेल. मी काय करू शकतो हा भाव अधिक बळकट होईल. नातेसंबंधांमध्येही हा काळ महत्त्वाचा आहे. प्रेमसंबंध असोत किंवा वैवाहिक जीवन, संवाद वाढणे अत्यंत आवश्यक असेल. गैरसमज दूर होऊन जवळीक वाढण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात जुने संबंध पुन्हा जोडले जाण्याचे संकेतही दिसू शकतात, पण यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असेल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ एक प्रकारचा सुधारात्मक टप्पा असू शकतो. जुन्या थकव्यापासून मुक्तता मिळू शकते, झोपेची गुणवत्ता सुधारू शकते आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो. मात्र स्वतःची काळजी घेणे, आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे राहील. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर तूळ राशीसाठी हा काळ जागृतीचा काळ मानला जातो. व्यक्ती स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागते. आयुष्याचा अर्थ, उद्दिष्ट आणि दिशा याबद्दल नवीन विचार निर्माण होतात. काही लोकांना अचानक एखाद्या आध्यात्मिक मार्गाकडे ओढ वाटू शकते. संपूर्णपणे पाहिले तर 20 जून नंतरचा काळ तूळ राशीसाठी पूर्णपणे नशीब बदलणारा नसला तरी नक्कीच नशिबाला दिशा देणारा काळ आहे. कारण नशीब तेव्हाच बदलते जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल स्वीकारतो आणि या काळात ती क्षमता अधिक मजबूत होते. या कालावधीत तुमच्या जीवनात हळूहळू पण स्थिर बदल घडताना दिसतील. पहिल्यांदा मानसिक पातळीवर तुम्हाला हलकेपणा जाणवेल. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता पूर्वीसारख्या जड वाटणार नाहीत. तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि सकारात्मक होतील. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक मजबूत होईल. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. वरिष्ठ किंवा सहकारी तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी हळूहळू समोर येऊ शकते. घाई न करता योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असेल.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात शांतता वाढेल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. कुटुंबात समजूतदारपणा वाढेल. विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींचा आधार मिळू शकतो. प्रेमसंबंधात भावनिक स्थैर्य वाढेल. नात्याला नवीन दिशा मिळू शकते. काही लोकांसाठी हा काळ विवाह प्रस्ताव किंवा नात्याच्या पुढील टप्प्यात असू शकतो. आर्थिकदृष्ट्या स्थिरता हळूहळू वाढेल. खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नात सुधारणा यांचा समतोल तयार होईल. अचानक मोठे यश नाही, पण स्थिर प्रगती नक्कीच दिसेल. तूळ राशी, 20 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्या योगायोग नसतील. विश्व, नियती किंवा ईश्वर तुम्हाला एका नवीन मार्गाकडे नेत असल्याचे संकेत असू शकतात. ज्याच्याशी अनेक वर्ष संपर्क नव्हता, ती व्यक्ती अचानक समोर येऊ शकते. हा फक्त योगायोग नसेल, त्या व्यक्तीकडे तुमच्या भविष्यासाठी एखादा संदेश किंवा महत्त्वाची भूमिका असू शकते. एखादे मंदिर, नदी, प्रकाश किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसू शकते. तुमचे अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. 20 जून नंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा दिसू शकतो. अनेक वर्षांपासून तुम्ही ज्याला ओळखता असे समजत होता, त्याच्याबद्दलचे सत्य अचानक समोर येऊ शकते. घरात किंवा आजूबाजूला काही शुभचिन्ह दिसू शकतात, जसे पांढरे फुलपाखरू, मोरपीस, देवाचे चित्र अचानक समोर येणे किंवा पूजा करताना अनपेक्षित अनुभव येणे हे दैवी संरक्षणाचे संकेत मानले जातात. एक बंद दरवाजा आणि एक नवीन दरवाजा. तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट अचानक संपेल. सुरुवातीला वाईट वाटेल, पण काही दिवसातच त्यापेक्षा मोठी संधी समोर येईल, जेव्हा समजेल की परमेश्वराने तुमच्यासाठी वेगळा मार्ग निवडला होता. अंतर्मनातून येणारा एक आवाज. अचानक एखादा निर्णय घेण्याची तीव्र भावना निर्माण होईल. नोकरी, व्यवसाय, नाते किंवा राहण्याचे ठिकाण याबाबत हा आवाज दुर्लक्ष करू नका, कारण तोच तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा असू शकतो. तूळ राशी, 20 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणारी एक घटना तुम्हाला प्रथम दर्शनी सामान्य वाटेल, पण काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, याच दिवसापासून माझे नशीब बदलायला सुरुवात झाली होती. विश्व तुमच्याकडे एक संधी पाठवत आहे. प्रश्न एवढाच आहे की ती संधी जेव्हा तुमच्या दारात येईल, तेव्हा तुम्ही तिला ओळखाल का?